सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. फायनान्स एजंट असल्याचे भासवून नागरिकांची लूट. मिरजमध्ये अवघ्या 2 तासात 4 जणांची टोळी जेरबंद. 2 मोटारसायकलींसह 2.25 लाखांचा मुद्देमाल जप्त. खासगी फायनान्स एजन्सीचे वसुली एजंट असल्याचे भासवून हायवेवर वाहनधारकांना अडवून धमकावत लूटमार करणाऱ्या टोळीचा मिरज येथील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या पथकाने भांडाफोड केला आहे. अवघ्या काही तासात केलेल्या कारवाईत 4 आरोपींना अटक करून 2 मोटारसायकली व मोबाईल फोन असा एकूण 2,25,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी सोलापूर-कोल्हापूर महामार्गावर मिरज शहर हद्दीतील हॉटेल शंभूजवळ एका वाहनधारकास अडवून त्याच्याकडून फायनान्सचे थकीत हप्ते असल्याचा बनाव करून जबरदस्तीने पैसे उकळण्यात आल्याची तक्रार महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. या प्रकरणी गुर-न 318/2025 अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आला. पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्य पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी तात्काळ डीबी पथकाला कामाला लावले. तांत्रिक माहिती व गोपनीय सूत्रांच्या आधारे अवघ्या काही तासात संशयितांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्यात आले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये विपुल किशोर भोरे, राहणार सांगली, आलोक परशुराम वायदंडे, राहणार तानंग मिरज, मयुरेश दीपक मोटे, राहणार सांगली व राजू मनीष परिहार, राहणार मिरज यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून सुझुकी ॲक्सेस मोपेड, रॉयल एनफील्ड बुलेट व 4 मोबाईल फोन असा एकूण 2.25 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना दिनांक 24 डिसेंबर 2025 पर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे. पुढील तपास महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक करत आहेत. दरम्यान फायनान्स जप्तीच्या नावाखाली वाहनधारकांची फसवणूक व लूटमार करणाऱ्या टोळ्या सक्रिय असल्याने नागरिकांनी सावध राहावे. अशा प्रकारे कोणीही वाहन अडवून पैसे अथवा वस्तूंची मागणी केल्यास तात्काळ डायल 112 वर संपर्क साधावा, असे आवाहन सांगली जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे. नमस्कार, मी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे, प्रभारी अधिकारी महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन. फायनान्स कंपनीचे वसुली एजंट असल्याचे भासून वाहन चालकास थांबवून त्यास हायवेवरती लुटण्याचा प्रकार घडला होता. त्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन येथे 318/25 भारतीय न्याय संहिता कलम 309 व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी यांनी पोलीस स्टेशन येथे येताच 2 तासाच्या आत महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनकडील डीबी पथकाने यातील आरोपींचा कुठलाही ठाव ठिकाणा इत्यादी माहीत नसताना तांत्रिक पुराव्याच्या आधारे आरोपीचा शोध घेऊन आरोपींना 2 तासाच्या आत अटक केली होती. आरोपींना माननीय न्यायालयाकडे हजर करताना आरोपींना न्यायालयाने 2 दिवस पोलीस कोठडी दिली आहे. पोलीस कोठडी दरम्यान आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेले दोन्ही वाहने तसेच गुन्ह्यात चोरी झालेली लुबाडलेली रक्कम 8,000 रुपये ही हस्तगत करण्यात आलेली आहे. यात माननीय जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर मॅडम, SDPO माननीय प्रणील गिल्डा सर यांच्या मार्गदर्शनाखाली वारंवार अशा प्रकारे लूटमार करणाऱ्या टोळीबाबत आम्ही कारवाईसाठी प्रयत्नशील होतो. या गुन्ह्यातील फिर्यादी यांना थकीत हप्तेच्या ऐवजी कमी रक्कम घेऊन सेटलमेंट करण्याच्या प्रयत्नामध्ये आरोपींनी लूटमार केल्याची घटना घडली होती. आम्ही याद्वारे सर्व नागरिकांना आवाहन करत आहोत की अशा प्रकारे जर वाहनाची किंवा इतर रिकव्हरीच्या बाबत कुणीही फसवणूक करून किंवा लुबाडणूक करून किंवा लुटमार करण्याचा प्रयत्न करत असल्यास आपल्याला भासून आल्यास दर्शन आल्यास आपण तात्काळ डायल 112 संपर्क करायचा आहे किंवा तात्काळ सांगली जिल्हा नियंत्रण कक्षाला आपण संपर्क करून याबाबत माहिती द्यायची आहे. महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन अशा प्रकारे लुटमार करणाऱ्या टोळींवर यापुढे देखील कठोर कारवाई करणार आहे. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.